आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। प्रभाग क्रमांक 6 मधील पाणी टंचाईवरून नागरिकांचा महापालिकेत ठिय्या, पाणीपुरवठा मुख्य अधीक्षकांना घेराव। प्रभाग क्रमांक 6 मध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज महिला आणि नागरिकांनी नाशिक महानगरपालिकेत धडक देत पाणीपुरवठा मुख्य अधीक्षकांना घेराव घातला। यावेळी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करत तात्काळ नियमित पाणीपुरवठ्याची मागणी करण्यात आली। या आंदोलनात सभापती सौ रोहिणी पिंगळे, नगरसेवक प्रमोद पालवे, चित्रा तांदळे आणि वाळू आप्पा काकड यांनी नागरिकांसमवेत ठिय्या आंदोलन केले। परिसरात अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत असल्याने महिलांना आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले। यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करून नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी करण्यात आली। नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागू नये यासाठी प्रशासनाने त्वरित ठोस निर्णय घ्यावेत, अन्यथा जन आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही आंदोलकांनी दिला। आज 8-10 दिवसांपासून पाणी नाही आहे। सकाळी माझ्याकडं एक 50 महिला येऊन गेल्या आहेत, त्यांनी कंप्लेंट केली होती। मी त्यांना आश्वासन दिलं होतं की मी धारणकर सरांकडे तुम्हाला घेऊन जाईल। पाण्याचं आपण चांगल्यापैकी नियोजन लावून वॉलमेन लोकांनाही बोलून घेतलं होतं, कारण प्रत्येकाचा एक प्रश्न होता की नाही वॉलमेनचा इश्यू आहे, वॉलमेन यांचा आहे, डेप्युटींचा आहे, डेप्युटी नाईकचे एक तर नंतर आपले जेही म्हणायचे वॉलमॅनचा असेल काही, मग आपण सगळे समोर घेतले आणि प्रत्यक्ष धारणकर सरांकडे आपण सगळ्यांना घेऊन आलो आणि ही पाण्याची समस्या मांडली। तर धारणकर सरांनी 5 दिवस दिले, आपण बघू 5 दिवसानंतर धारणकर सर काय करता याच्यावर। त्यांनी आश्वासन दिलंय, मग 5 दिवसानंतर खरंच पाणी येत आहे का आणि नेमकी प्रॉब्लेम कोणाचा आहे, नेमकी डेप्युटींचा आहे की जेईंचा आहे की वॉलमॅन लोकांचा। 6 मधील मेरधाम परिसरातील सर्व आमच्या महिला भगिनी आज इथे उपस्थित होत्या। आम्ही आज तिन्ही नगरसेवकांनी धारणकर साहेबांची भेट घेतली आहे। आमच्या प्रभागामध्ये गेली 2 ते 3 वर्षापासून पाण्याचा भयंकर समस्या आहे। मी आपणास सांगू इच्छितो की मखमलबादमध्ये हा नवीन वसाहत होत आहे, तिथे हजारोने फ्लॅट व हजारोने हाऊस तयार होत आहे। तिथे तुम्हाला घरपट्टी नळपट्टी सगळी येत आहे, परंतु जर त्यांची घरपट्टी नळपट्टी आपण घेऊन जर त्यांना पाणी देत नसेल तर त्यांनी ती घरपट्टी नळपट्टी का द्यावी, हा माझा प्रश्न आज सवाल आहे। आम्ही आता ताई बोलल्याप्रमाणे धारणकरांशी आम्ही 6 दिवसाची मुदत दिलेली आहे। जर पाण्यात देण्याच्या बाबतीत जर त्यांच्याकडून काही जर नियोजन झालं नाही तर पुढच्या 8 ते 10 दिवसात आम्ही सर्व प्रभाग क्रमांक 6 मधील महिला व सर्व पुरुष आम्ही सर्व इथं राजीव गांधी भवनच्या गेटला आंदोलन बसणार आहे। तसेच ड्रीम कॅस्टर ते गामनेमाळा हे जे रोडचं काम चालू आहे, तिथल्या त्या कॉन्ट्रॅक्टरकडून दर दिवशी पाईपलाईन फोडली जात आहे। तर क्रांतीनगर भागातील व हनुमान भागातील लोकांना बी पाण्याची समस्या येत आहे। तरी मी आज महापालिका आम्ही तिन्ही नगरसेवकांच्या वतीने आवाहन केलं आहे की आपण यावर काहीतरी नियोजन केलं पाहिजे, अन्यथा आम्ही प्रभाग क्रमांक 6 मधील सर्व महिला भगिनी व नागरिक राजीव गांधी भवनीत आंदोलनात बसू। धन्यवाद। जय हिंद।